माननीय सदस्य श्री ओम प्रकाश भूपाल सिंह जी। धन्यवाद सभापती महोदय। आपल्या माध्यमातून माझ्या मतदारसंघातील अतिशय गंभीर विषयाकडे देशाचे गृहमंत्री सन्माननीय अमित शहाजींचं लक्ष मला वेधायचंय। सभापती महोदया, एमडी ड्रग्ज नावाचा अंमली पदार्थ त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघातील तुळजापूर आणि विशेष करून परंडा या ठिकाणी विकला जातोय। सगळ्यात पहिल्यांदा 14 फेब्रुवारीला पहिल्यांदा हे ड्रग्ज सापडलं, त्याच्यानंतर 4 मार्चला दुसऱ्यांदा हे ड्रग त्या ठिकाणी विक्री करताना सापडलं। सभापती महोदया, त्याच्यानंतर काही आरोपींना अटक केलं गेलंय आणि अटक केल्याच्या नंतर त्या तपासात जी माहिती त्या ठिकाणी उघड होते ती अतिशय धक्कादायक आहे। मागच्या 2-3 वर्षापासून याची विक्री चालू आहे आणि त्या जी महिला ही रॅकेट चालवते तिचा अकाउंट तपासल्याच्या नंतर जवळपास 5 कोटी रुपये त्या एकाच अकाउंटवर त्या ठिकाणी जमा झालेले आहेत। काही सोनं त्या ठिकाणी हस्तगत केलंय। सभापती महोदया, माझं एवढंच मागणी आहे, विनंती आहे की 2-3 वर्षापासून नेमकं कोणाच्या आशीर्वादानं हे त्या ठिकाणी चालू होतं। स्थानिक पोलिसांचा त्या ठिकाणी याच्यात सहभाग होता आणि दुर्दैव असं आहे की ह्याचा तपास पहिल्यांदा हेड कॉन्स्टेबलकडे दिला गेला, त्यानंतर PSI कडे, त्यानंतर API कडे। मला वाटतं अशा गंभीर गोष्टीकडे अतिशय किरकोळ पद्धतीने त्या ठिकाणी बघितलं जातंय। मग मी राज्याचे गृहमंत्री त्याचबरोबर देशाच्या गृहमंत्री यांनाही विनंती केली आहे, पत्र लिहिलंय, मागणी केली आहे की तरुण पिढीला या व्यसनापासून वाचवण्यासाठी हे जे ड्रग्स रॅकेट आहे ते उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी केंद्रीय नार्कोटिक्स ब्युरो याच्या मार्फत याचा तपास त्या ठिकाणी झाला पाहिजे। ही जी पाळंमुळं त्या ठिकाणी खणून काढली पाहिजेत आणि तरुण पिढीला या ड्रग्सच्या व्यसनापासून वाचवण्यासाठी माझी विनंती आपल्या माध्यमातून गृहमंत्री महोदयांना की याचा तपास केंद्रीय नार्कोटिक्स ब्युरोच्या माध्यमातून व्हावा आणि ह्याच्यामध्ये जे कोणी सामील असतील त्यांना त्या ठिकाणी जेलच्या मध्ये घालायचं काम व्हावं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।